नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आनंदी, उत्साही, एनर्जेटिक? यस मित्रांनो, असायलाच पाहिजे. मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्ही जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. त्यामुळे तुम्हाला माझे नोटिफिकेशन आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला अपडेट मिळत राहील. आज आपण ज्या विषयावर आपण डिस्कस करत आहे तो विषय म्हणजे भीती, फिअर. मित्रांनो, आपण बऱ्याचदा काही काम करताना आपल्याला काही ना काही भीती मनात येते, अनायास येते. आपण मोठ्या डेअरिंगने काम चालू करतो, पण नंतर थोडी भीती आपल्या मनात येतेच. तर भीती कशामुळे येते? कारण काय होतं, बऱ्याच वेळा आपण कुठलं काम केलं असेल, त्यात अपयश आलं असेल, तर आपल्याला ती भीती असते की मला अपयश आलं तर, किंवा मला मागच्या वेळेस अपयश आलं होतं, आता पण मला अपयश येईल, हे प्रश्न आपल्या मनात येतात. तेव्हा कोणते काम सुरू करायच्या अगोदर आपल्याला पहिले ते भीतीनं ग्रासलं जातं. तर हे भीती का निर्माण होते? त्यामध्ये काही कारण असू शकतात, पण ह्या कारणावर आपण मात करू शकतो. मित्रांनो, कोणतेही काम सुरू करायचं असेल, एकदम जर आपण मोठं चालू केलं तर त्यामध्ये फेल्युअरचे चान्सेस जास्त असू शकतात. पण जर आपण स्टेप बाय स्टेप एक एक काम केलं आणि टार्गेट ठेवले, छोटे छोटे टार्गेट ठेवून जर हे अचीव केले, तर समजा आपण 100% नाही, 50%, 60%, 20% काहीतरी अचीव केलं, तर आपल्याला एक अचीवमेंटचं त्यामध्ये आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि त्यामध्ये आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि थोडी थोडी आपली भीती नाहीशी होत जाते. पण ज्यावेळेस आपण एकदम मोठं काम करतो आणि त्यामध्ये फेल्युअर येतो, तर त्यामुळे आपल्याला धक्का बसतो. तर ते साहजिक आहे, बसणारच. कारण मोठं काम केलं तर मोठा धक्का असणारच. पण मोठं काम जर जे छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाईड करून जर आपण केलं, तर आपल्याला त्याची भीती वाटणार नाही. किंवा कधी कधी काय होतं, मी मोठं काम केलं, मी सप्लाय केलं, मला पेमेंट आलं नाही तर, माझे पेमेंट डुबले तर, अशी पण आपल्याला भीती बऱ्याच वेळा असते. पण अशा वेळा आपण काय करू शकतो? आपल्याकडे पर्याय असतात. जर आपल्याला भीतीच वाटत असेल तर आपण त्यामध्ये म्हणू शकतो की मला ॲडव्हान्स पेमेंट पाहिजे, ॲडव्हान्स पेमेंटवरच आम्ही काम करणार. तर त्यामध्ये आपलं समोरच्यावर आपला बॉल आता समोरच्या कोर्टमध्ये आहे की त्याला ॲडव्हान्स पेमेंट द्यायचं की नाही. आणि तुम्हाला पण ऑप्शन्स आहे, जर ते ॲडव्हान्स पेमेंट आलं तर मी त्याला मटेरियल देणार किंवा त्याला मी कामाला सुरुवात करणार. तर अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या गोष्टी करून आपण आपली भीती घालवू शकतो. पण भीतीमागे आणखी कारण असते की मला ते जमेल की नाही. मी तर म्हणतो हा डाऊट आपल्या मनात यायलाच नको. कारण जेव्हा आपण काम चालू करतो त्याचा जर आपण अभ्यास केला, त्याचे प्लस मायनस अगोदरच विचार केला, स्टडी केला, तर आपल्याला फेल्युअरचे चान्सेस कमी असतात. कारण त्याचा अभ्यास आपण पहिलेच केलेला असतो. पण असं नाही की ते फेल्युअर होणार म्हणून ते काम करणारच नाही. तर आपण काम करायलाच पाहिजे, सुरुवात करायलाच पाहिजे. आणि सुरुवात केल्यावर काम झालंच समजा. तर आपल्या रस्त्यामध्ये जेव्हा एक एक स्टेप आपण पुढे जातो, कोणी ना कोणी आपल्याला मार्गदर्शक भेटत जातं, मदतगार भेटत जातो आणि ते आपल्याला रस्त्यात शिकवत जाते. आणि हे शिकवण आपल्याला एक मोठी प्रॅक्टिकल शिकवण असते. त्या शिकवणमधून आपण बरंच काही उच्च ध्येय आपण गाठू शकतो. तर तेव्हा स्टार्ट करणं, भीतीला येऊ न देणं, मनात येणार पण त्याला येऊ न द्यायचा प्रयत्न करायचा. जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करून जर आपण केलं तर आपण काम करू शकतो. नाहीतर आपल्याला काम सुरू करण्याच्या अगोदरच ते आपलं काम संपून जाईल आणि काम सुरूच होणार नाही. असेच बरेच जण आहेत. एक जण होता, त्याला एक काम करायचं होतं, यूट्यूब चॅनल चालू करायचं होतं त्याला. तो आज करू, उद्या करू, चांगला कॅमेरा घेऊ, चांगला मोबाईल घेऊ, तेव्हाच आपण यूट्यूब चॅनल चालू करू. आणि असं करता विचार करता करता त्याचं वर्ष निघून गेलं, तरी त्याचं यूट्यूब चॅनल बनलं नाही. त्याचा त्या दुसरा मित्र होता, त्याकडे साधा कॅमेरा होता, तर त्यांनी ठरवलं की मला करायचं आहे. तर त्याचं एका वर्षात चांगले व्हिडिओ बनवले, बरेचसे सबस्क्रायबर झाले आणि तो चांगल्या प्रकारे आता यूट्यूबवर काम करू शकतो.
कारण त्याने स्टार्ट केलं, त्याने विचार नाही केला की परफेक्ट असणार, चांगलं असणार, कोणी ऐकणार, कोणी आपलं बघणार की नाही, विचार नाही केला, त्यांनी फक्त करत गेला, त्यामुळे त्याला सक्सेस मिळाला. असंच मित्रांनो, जेव्हा आपण काम करून तर बघा, बघितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. म्हणून चला मित्रांनो, कोणती भीती ठेवायची नाही आणि आपलं कामाला लागा. जेव्हा आपण इमानदारीने मेहनत घेतो तेव्हा त्याचे फेल्युअर होण्याचे चान्सेस काहीच नसतात. जर आपण डाऊट ठेवून किंवा भीतीनं काम केलं त्याचे फेल्युअर होण्याचे चान्सेस त्यामध्ये जास्त असतात. म्हणून जेव्हा पण आपण काम करू त्याला आपल्या पूर्ण आत्मविश्वासाने, पूर्ण अभ्यास करून, आणि अभ्यास मनातल्या मनात नाही तर पेपरवर त्याचं नोट डाऊन करून, राईट करून, काय काय स्टेप्स आहेत ते जर आपण लिहून आपण काम केलं तर आपल्याला त्यामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळू शकतं. पण चुकी काय होते, आपल्या डोक्यात कल्पना असतात त्या कधी आपण पेपरवर उतरवल्या नसतात. जेव्हा आपण पेपरवर उतरवतो, लिहितो, त्यामुळे आपल्या हातपासून आपल्या डोक्यापर्यंत त्याचं स्टोअर होते. आणि मनातल्या मनात कल्पना असतात, कल्पनेचं जास्त लाईफ नसतं. 60 सेकंद झाले की ते विस्मरण होऊन जातं. पण जेव्हा 60 सेकंद आपल्याला कल्पना आली आणि ती आपण लिहून ठेवली तर ती परमनंट आहे. लिहिलं म्हणजे परमनंट आहे. आपण बघा, डाटा जेव्हा आपण सेव्ह करतो, कंट्रोल दाबून जेव्हा आपण डाटा सेव्ह करतो तेव्हाच तो परमनंट सेव्ह होतो. अदरवाईज आपण सेव्ह नाही केला तो किती पण चांगलं तुम्ही लिहिलं असेल, कितीही चांगलं डिझाईन बनवलं असेल, कितीही चांगला व्हिडिओ बनवला असेल तर तो काही कामाचा नाही जोपर्यंत आपण त्याला सेव्ह करत नाही. म्हणून आपण जेव्हा लिहितो पेपरवर तो एक आपल्या डोक्यातली कल्पना सेव्ह होते आणि सेव्ह झालेली कल्पना तुम्ही कधी पण वाचू शकता, कधी पण त्यावर काम करू शकता. म्हणून एक पढा सौ लिखा, एक लिखा सौ पढा, एक बरोबर आहे त्याचं. असं कॅल्क्युलेशन आपण पहिले म्हणायचे लहानपणी. तर म्हणून लिहिण्यावर जास्त जोर होता. तर आपण लिहूया, कल्पना मांडूया. जरूर नाही सगळ्याच कल्पना तुमच्या साकार होतील, पण प्रयत्न केले तर साकार करण्यासाठी भरपूर वाव असतो, स्कोप असतो. लिहिलाच नाही तर काय स्कोपच नाही, झिरो आहे. पण जेव्हा आपण कामाला सुरुवात करतो, कल्पना मांडतो, त्याचे चान्सेस सक्सेस होण्याचे खूप वाढतात आणि ते सक्सेस होतातच. तर तेव्हा प्रयत्न करू आणि कल्पना आपल्या ज्या पण डोक्यात कल्पना, आयडिया असतात त्यावर काम करायला जेव्हा आपण सुरुवात करतो तर एंड झालाच समजा. कारण सर्वात डिफिकल्ट टास्क आहे सुरुवात करणं. सुरुवात हे मेनली कारण असतं, त्यामुळे भीती असते. तर भीती घालूया, कोणती भीती ठेवू नका, इमानदारीने काम करा, आपलं काम सक्सेस होईलच. तर चला तर आपलं घाबरायचं नाही आणि काम चालू करूया. होप तुम्हाला जर आवडलं असेल, माझं म्हणणं तुम्हाला पटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा आणि कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका. न घाबरता मी काम करेल आणि मी स्टार्ट करेल हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.